1936 साली कोकणातल्या मराठा समाजाच्या मंडळींनी एकत्रित येऊन व्यापक उद्देशाने ही पतसंस्था स्थापन केली होती आणि 88 वर्ष झाल्यानंतर ज्या पद्धतीनं गती घ्यायला पाहिजे होती ती याना त्या कारणाने होऊ शकली नाही। आणि मग ज्या वेळेला या संस्थेचं नेतृत्व राजेश येरुणकर यांच्याकडे सभासदांनी त्या ठिकाणी दिलं आणि त्यावेळेला नवीन संचालक मंडळ येऊन प्रगतीची चर्चा माझ्याकडे केली आणि त्यांना जो मी रोडमॅप दिला त्यातनं आज प्रगतीचं पहिलं पाऊल त्यांचं या ठिकाणी पडतंय। आज या पहिल्या शाखेचं उद्घाटन होतंय। पुढच्या आठवड्यामध्ये पोलादपूर रायगड जिल्ह्यामध्ये दुसऱ्या शाखेचं उद्घाटन होईल आणि अशा प्रकारे शाखांचा विस्तार करत गरिबांसाठी सर्वसामान्यांसाठी आर्थिक मदतीचा हात या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या काळात निश्चित होईल। कारण चांगलं काम केलं की समाजाचा लोकांचा हातभारही त्या ठिकाणी लागतो। म्हणून आज कोट्यावधीच्या ठेवींसाठी सुद्धा चेक्स लोकांनी दिले आणि म्हणून ही बँक ही पतसंस्था निश्चित प्रगती करेल। मुंबई जिल्हा बँकेचं सहकार्य पाठबळ त्यांना निश्चित आहे आणि सगळ्या सभासदांचा विश्वास संपादन करत आपल्या सहकार्यांबरोबर येणाऱ्या काळात एक राज्यातल्या काही उत्तम पतसंस्था आहेत त्यामध्ये क्षत्रिय मराठा पतपिढीचे नाव जाईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। आदित्य ठाकरे आणि फडणवीसची भेट काही दिवसांपूर्वी वाढली आहे, तर काय सांगाल? नाही, फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे राज्यातला कोणी नेता कार्यकर्ता लोकप्रतिनिधी विकास कामांसाठी त्यांना भेटू शकतो। आता त्यांना देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास खूप आला आहे की देवेंद्रजीच महाराष्ट्राचा विकास करू शकतात। मग आता आदित्य ठाकरेसुद्धा देवेंद्रजींच्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कामं घेऊन विषय घेऊन गेले असतील, त्यांच्या विश्वासाला त्या ठिकाणी देवेंद्रजी पात्र ठरतील आणि महाराष्ट्राचा मुंबईचा विकास अत्यंत गतीनं त्या ठिकाणी करतील। सर, वाल्मिकीकरण मनी लॉन्ड्रिंग प्रकरण 2022 नोटीस देण्यात आलं होतं, असं सवाल सुप्रिया सुळेंनी केलं आहे की नोटीसही दाखवलं नाही। मला वाटतं आता या विषयाचं राजकारण जास्त न होता गुन्हेगार असतील काही संदर्भ असतील तर त्याचा पोलीस तपास करेल, न्यायिक यंत्रणा आहे, परंतु आज जातीय तेढ निर्माण या विषयात न होतं आहे, राजकारण होतं आहे, तर मला वाटतं गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही हे कडकपणे विधिमंडळाच्या सभागृहात देवेंद्रजींनी सांगितलं, बाहेरही सांगितलं, आताही सांगितलं, अजितदादांनीही सांगितलं। त्याच्यामुळे सरकारवर विश्वास ठेवावा, कोणाची गय त्या ठिकाणी होणार नाही, परंतु या विषयाचं राजकारण करत जातीय तेढ किंवा सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची सगळ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा उपस्थितीत नायकांनी एकनाथ शिंदेवरती टीका केली, कसं पाहता? नाही, मला वाटतं मी काय ते बोलले मला माहीत नाही, ते काय बोलले याच्यावरनं मी सांगेन, परंतु मला वाटत नाही आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे महायुती म्हणून काम करतो आहे। एकमेकांच्या विश्वासानंच त्या ठिकाणी आम्ही पुढे जाणार आहोत आणि त्याच्यावर ठाणे जिल्ह्यात विकास करत असताना त्या ठिकाणी निश्चितच गणेश नाईक साहेब, शिंदे साहेब, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आमचे रवी चव्हाण साहेब आहेत, एकत्रित त्या ठिकाणी पुढं जातील। काय टीका केली मला माहीत नाही, पण या टीका ज्या केल्या तर आतलं असं काय मतभेद असं वाटतं? तर टीका काय केली ते मला सांगा। एखादं संदर्भ कुठला घेऊन ते बोलले असतील तर त्याचा टीका समजायचं कारण नाही आहे। आम्ही सगळे एकत्रितपणे त्या ठिकाणी महायुती म्हणून काम करू। शेवटी 3 वेगवेगळे पक्ष आहेत, 3 वेगवेगळ्या पक्षाच्या भूमिका असू शकतात, परंतु राज्याचा विकास जेव्हा करायचा आहे त्यावेळेला आम्ही सारे मतभेद विसरून टीका टिप्पण्या विसरून राज्याच्या हितासाठी एकत्रित काम करू। म्हणूनच जनतेनं जनाधार दिला आहे, तो आम्ही जपू आणि वाढवू। तो आपल्याला या सभेच्या माध्यमातून कळलं असेल, 1936 साली स्थापन झालेली संस्था आहे, म्हणजे स्वातंत्र्य काळाच्या पूर्वीपासून 11 वर्ष स्वातंत्र्य मिळायला जेव्हा बाकी होती ती त्या काळच्या समाजातल्या लोकांनी एकत्र येऊन संस्था स्थापन केली की समाजातली उन्नती व्हावी म्हणून। पण आज त्या संस्थेला मोठं करण्यासाठी म्हणून सन्माननीय प्रवीण दरेकर साहेबांनी मोठं सहकार्य केलं आहे आणि आपण पाहतच असाल त्यांनी एकदा काय विचार
मांडला किंवा एकदा का मनामाशी ठाणलं की नक्कीच त्या गोष्टीकडे ते लक्ष देतात आणि सहकारामध्ये त्यांचं अतिशय मोलाचं कार्य आहे आणि आम्हाला त्यांनी भरपूर पाठिंबा दिला आहे. त्याबद्दल खरोखरच ही संस्था अतिशय मोठी होईल. आपल्याला सांगितलं की संस्थेचे त्यांच्या एक 10-12 शाखा काढायचा जो मानस आहे नक्कीच या 2 वर्षामध्ये पूर्ण होईल. भाऊ क्षत्रिय मराठा म्हणून नाव दिलं आहे, फक्त मराठा समाजाला घेऊन चाललं की सर्व? नाही, तुम्हाला मगाशी भाषणात बोललो ना 18 पगड जातीच्या सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याची हा मानस आहे. मराठा म्हणजे मगाशी भाषणात सांगितलं, मराठा हा सगळ्या ह्या महाराष्ट्रातला सगळा जो जाती धर्म तो सगळा मराठा आणि 18 पगड जातीतल्या लोकांना सोबत घेऊन जाण्याची जो मानस त्या काळी जो 36 साली त्या तत्कालीन ज्या आमचे जे समाजाचे लोक होते त्यांनी घेतला तो आत्तासुद्धा सन्मान्य प्रवीण दरेकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत आणि सगळ्यांना एकत्र घेऊन या संस्थेमध्ये सोबत घेऊन ही संस्था मोठी नक्की करणार आहोत. नेक्स्ट कुठे चालू करणार आहे? पोलादपूरमध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये. हो, धन्यवाद. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.